सोयगाव पोलीस ठाण्यामध्ये आज आगामी सण आणि उत्सव निमित्त शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळेला सिल्लोड सोयगाव पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर दिनेश कोल्हे तसेच सोयगाव पोलीस सहाय्यक निरीक्षक पंकज बारवाल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं आहे। येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लागू असलेल्या आचारसंहितेचे नियम पाळण्याचे तसेच सोशल मीडियाचा वापर योग्यरित्या करण्याचे आवाहन देखील डॉक्टर कोल्हे यांनी उपस्थितांना केलंय। या बैठकीस सोयगाव पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या सर्व गावामधील पोलीस पाटील, सोयगाव नगरपंचायतचे सर्व नगराध्यक्ष, शहरामधील सर्व धार्मिक, नागरिक आणि महिलांची उपस्थिती होती। पुढेही 10-15 दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहाने साजरी केल्या जाते। वेगवेगळे कार्यक्रम असतील, मिरवणुका असतील, काही प्रबोधनात्मक कार्यक्रम असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, असे गावागावामध्ये अशा पद्धतीचे कार्यक्रम घेतले जातात। त्याच्यानंतर 14 तारखेला रामनवमी आहे, त्या निमित्तानेही बऱ्याच ठिकाणी काही भंडाऱ्याचा कार्यक्रम, प्रसादाचा कार्यक्रम, काही मिरवणूक किंवा काही वेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम घेतले जातात। तर आपल्याकडं आजपर्यंत सर्व सण उत्सव जे आहेत शांततेत एकमेकांच्या सहकार्यानं आणि पोलीस प्रशासनाच्या सूचनांच्या अधीन राहून सर्व सण उत्सव शांततेत झालेले। आता यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं आहे की लोकसभा इलेक्शन लागलेलं आहे, त्याच्यामुळे आचारसंहिता लागलेली आहे। आचारसंहितेमुळं बऱ्याचशा गोष्टींवरती मर्यादा येते आणि आचारसंहिता चालू असल्यामुळं कुठलाही इव्हेंट असेल, कुठलाही कार्यक्रम असेल, याच्यावरती बारकाईनं त्यांचे जे FST पथक आहेत, फ्लाइंग स्क्वॉड, यांचं बारकाईनं लक्ष असतं। तर ही गोष्ट मला वाटते सर्व पदाधिकारी असतील, मंडळाचे कार्यकर्ते असतील, पोलीस पाटील असतील किंवा वेगवेगळ्या सण उत्सवाचे काही लोक असतील यांनी लक्षात घेणं आवश्यक आहे। एरवीच आपलं सण उत्सवाचा कार्यक्रम वेगळा आणि आता आचारसंहितेमध्ये असल्यामुळं आपल्याला आता इलेक्शन कमिशनच्या ज्या काही सूचना आलेल्या आहेत त्यांचं काटेकोरपणे पालन करणं फार आवश्यक आहे। याच्यामध्ये जर एखादा गुन्हा दाखल झाला, याच्या अनुषंगानं जर काही चुकीचा प्रकार घडला तर मात्र त्याची माहिती इलेक्शन कमिशनपर्यंत जाते आणि संबंधित लोकांना मात्र त्या ठिकाणी नंतर आयुष्यभर त्रास होण्याची शक्यता आहे। एरवी जेव्हा एखादा प्रकार झाला, अनुचित प्रकार किंवा काय झाला, तर फक्त IPCचे कलम लागतील। भांडणं झाले तर काय 324 लागेल, लोक जमा झाले 141-42 लागेल, हाणामारी झाली तर अजून काहीतरी लागेल। परंतु आता त्याच्यासोबतच ते लोकप्रतिनिधित्व कायदा आणि त्याचे सेक्शन फार कठोर आहेत आणि त्याची माहिती फार वरपर्यंत जाते। पण जेव्हा पर्यंत भारतामध्ये लोकशाही राहील आणि इलेक्शन राहील तोपर्यंत ती माहिती मागण्यात येणार आहे किंवा काय झालं होतं, त्याचा गुन्हा काय, त्या लोक काय करतात, किती लोक होते आणि त्यांचं चार्जशीट गेले का नाही, ते लोक हजर झाले का नाही, ते लोक हजर नाही झाले तर त्यांच्या कोर्टातून वॉरंट काढले का नाही, वॉरंट करून अटक करून त्यांना परत हजर करा। आता केसची निर्गती होईपर्यंत आणि नंतरही ही गोष्ट फॉलो घेतल्या जाते। तर ही गोष्ट मला वाटते सर्वांनी लक्षात घ्या, तरुण मंडळी पण लक्षात घ्या आणि बाकीचे जे आपले आजूबाजूचे लोक असतील, ग्रामस्थ असतील, परिचयाचे असतील, त्यांना ही गोष्ट सांगा, कारण आता असं होणार नाही। आणि काय होईल मग, काही प्रकार झाला किंवा काही गुन्ह्याचा प्रकार दिसला तर ते फ्लाइंग स्क्वॉडचे लोक तक्रार देतात, आमचे लोक तक्रार देतात आणि मग तिथं पुढं मागं कोणाचा फोनही नाही, कुणाचा काही विषयही नाही आणि मग नंतर किती म्हणलं साहेब आम्ही गळ्यात टाकून येतो, आमचं हे ते,